सर्वांना नमस्कार। गेल्या 2 दिवसापूर्वी कळंब ग्रामपंचायत मार्फत कुणीही नवीन मीटर बसू नका असं आवाहन आम्ही या ठिकाणी समस्त ग्रामस्थांना केलं होतं आणि इलेक्ट्रिसिटीला सुद्धा आम्ही त्या ठिकाणी कळवलं होतं की नवीन मीटरमध्ये आम्हाला फॉल्ट वाटतो, आपण कुणीही गावात नवीन मीटर बसू नका आम्हाला विचारल्याशिवाय। त्यानंतर ग्रामपंचायत समोर इलेक्ट्रिसिटीचे अधिकारी असतील, आदरणीय तिवारी साहेब हे या ठिकाणी ग्रामपंचायत समोर आले आणि त्यांनी माहिती दिली की आपण दोन्ही मीटर, एक जुना मीटर आणि एक नवीन मीटर टेस्टिंगला देऊ। 3 दिवसात जर नव्या मीटरचं रीडिंग फास्ट आलं तर आपण नवीन मीटर बसवायचे नाहीत असं आपण सर्व ग्रामस्थांनी त्यांना त्या ठिकाणी सांगितलं। त्यांनी सुद्धा ते आव्हान त्या दिवशी आम्हाला त्यांनी घेतलं आणि त्या पद्धतीने त्यांनी आपल्या ग्रामपंचायतीला 2 मीटर या ठिकाणी बसवले। 2 मीटर बसवल्यानंतर 3 दिवस दोनही मीटरवरती एक हॅलोजन लावण्यात आला। जुन्या मीटरचं पहिलं रीडिंग होतं सुरुवातीचं 2090 आणि नवीन मीटर 0 होता। आपण या ठिकाणी व्हिडिओमध्ये पाहू शकता। तर नवीन मीटरचं रीडिंग आहे 14 आणि जुन्या मीटरचं रीडिंग आहे 2104। असं दोनही मीटरचं ह्या 3 दिवसाचं रीडिंग 14 आलेलं आहे। त्यामुळे कुणीही आपल्या मनात कुठलीही शंका बाळगू नका आणि जर इलेक्ट्रिसिटीचे अधिकारी जर मीटर बसवायला आले तर आपण नक्कीच आपल्या घरापुढे नवीन मीटर बसवून घ्या। स्मार्ट मीटर त्या ठिकाणी बसवून घ्यायचे। स्मार्ट मीटरची माहिती 1-2 सेकंदात आदरणीय तिवारी सर आपल्याला देतील। सर बोला। स्मार्ट मीटर बसवताना सर्वांनी काळजी घ्यावी की आपला जो वापर आहे तो येणाऱ्या 10-15 दिवस फक्त स्वतः इन्स्पेक्शन करावा। आपण जे ग्रामपंचायतला 2 मीटर बसवले होते, एक स्मार्ट मीटर आणि एक जो आपला जुना HPLचा होता तो मीटर बसवला। तर दोन्ही मीटरमध्ये 12 तारीख आणि 16 तारीख या 4 दिवसाचा वापर आपण घेण्यात आलेला आहे। या 4 दिवसाच्या वापरमध्ये दोन्ही मीटरमध्ये सेम सारखेच रीडिंग पडलेले आहेत। म्हणून स्मार्ट मीटर हे अजिबात तीव्र किंवा फास्ट गतीने फिरत नाही। कृपया सर्वांनी स्मार्ट मीटर आपापल्या घरी